माणिकचं कवठ्या या ठिकाणी जे विजयाचं निर्धाराचा जो नारा दिलाय, आपण मानसिंग भाईंना विचारूया नेमकं कसं वातावरण आहे या ठिकाणी आणि काय सांगाल आपण आज पाहुणा. आता वातावरण कसं आहे हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा आम्हीच तुम्हाला विचारतो. तुम्ही आजचा कार्यक्रम बघून तुम्हाला हे आजचं वातावरण कसं वाटलं आणि याचं उत्तर तुम्ही द्या. नाही, गर्दी वाटली, गर्दी पण दर्दी आहेत सगळे. गर्दी वाटली का दर्दी आहे? आता गर्दी वाटली आम्हाला, दर्दी आहेत का तुम्ही उत्तर द्या. मग आताचे आलेले दादा दादा गर्दी आहेत म्हणतात तुम्ही. गर्दी आहे, दर्दी आहे आणि समाजाचा सगळा कौल हा महायुतीचे आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीशी भरभक्कमपणानं आहे. तुम्ही आजचा कार्यक्रम पाहिला, आजचा जोश पाहिला, तरुणांची उपस्थिती पाहिली आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर दादांना इथून जायला जवळपास अर्धा पाऊण तास लागला. एवढे लोक दादांबरोबर सारखे फोटो काढत होते. मागच्या वेळेस आपण सोबत होतो, मी पण होतो. कोल्हे साहेबांसाठी तुम्ही जे प्रयत्न केले, आता तुम्ही इकडे सगळेजण आहेत, तर कसं चित्र वाटतं आता? वळसे पाटील साहेब आम्ही सगळे जागेवरच आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. आम्ही घड्याळ्याचेच सगळे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं आम्ही इकडं असं नाही, आम्ही सगळे जागेवर आहेत आणि आम्ही सगळेजण आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या विचारांवर मनापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपले सगळ्यांचे असलेले उमेदवार यांना अधिक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. गेल्या वेळेस तुम्ही विचारलं, गेल्या वेळेस आम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंचं काम केलं. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना आम्ही विजय मिळवून दिला. आता ह्या वेळेस आम्ही सगळे शिवाजीदादा आढळराव पाटलांचं काम करतोय आणि मी तुम्हाला या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो की आत्तापर्यंत शिवाजीदादा आढळराव पाटील 4 निवडणुका लढले लोकसभेच्या. त्यातली एक गेल्या वेळेस पराभव झाला, आमच्यामुळं झाला. ह्या वेळेस शिवाजीदादा आढळराव पाटील ही लोकसभेची निवडणूक आतापर्यंतच्या केलेल्या निवडणुकीमध्ये जे काय मताधिक्य मिळालं होतं, शेवटचं मताधिक्य त्यांचं माझ्या मते 3,02,000 होतं. ते मताधिक्य मोडून विक्रमी मताधिक्याने शिवाजीदादा आढळराव पाटील 1,000 होते. आम्ही सर्वजण आता शिवाजीराव दादांसोबत आहोत. मागच्या वेळेस अमोल कोल्हे साहेबांसोबत होतो आणि त्यावेळेस मताधिक्य दिलं. आता 2 ते 3 लाखांनी मताधिक्य देऊ असं यांचं म्हणणं, दादांचं म्हणणं आहे. मी रवींद्र खोडे, आपला विभागीय संपादक शिरूर.